नमस्कार. मॅथ सायन्स मॅग्नेट हे आपल्या युट्यूब चॅनलमध्ये तुमचं सर्वांचं स्वागत आहे. तर आज आपण आजच्या क्लासमध्ये वर्ग समीकरणामधील लहान मोठेपणा जी टेट एक्झाम 3 होणार आहे त्याच्यामध्ये 5 मार्कासाठी 5 प्रश्न विचारले जातात. दिलेले 2 वर्ग समीकरणे त्याचे अवयव पाडायचे आणि त्याच्यामधील लहान मोठेपणा ठरवायचा. तर मागच्या वेळेस 2022 ची जी टेट एक्झाम झाली होती त्याच्यामध्ये अशा प्रकारचे क्वेश्चन विचारले होते आणि हे तुम्हाला कमी वेळेमध्ये जर प्रॅक्टिस चांगली केली तुम्हाला 5 मार्क्स देऊन जाणार. तर मग आज आपण पहिल्यांदा वर्ग समीकरणाचे अवयव कसे पाडायचे हे तुम्हाला मी एका उदाहरणाद्वारे सांगतो. बेसिक पद्धतीने आपण अवयव पाडतो पण आपल्याला तसे परीक्षेत पाडायचे नाही. त्याच्यानंतर ते कसे पाडायचे मला मी डायरेक्ट सांगतो. पण त्याच्यापूर्वी मग बेसिक ना त्याचे अवयव पाडता आले पाहिजे म्हणून या ठिकाणी आपण हे उदाहरण घेतलेलं आहे. तर या ठिकाणी उदाहरण काय आहे, एक्स वर्ग अधिक 4x अधिक 12. या ठिकाणी ही एक्स वर्ग आहे, एक्स एक चल आहे. या ठिकाणी एक त्याचा सहगुणक आहे. हा लिहिला किंवा न लिहिला तरी काही फरक पडत नाही म्हणून या ठिकाणी लिहिला जात नाही. त्याच्यानंतर 4x हे वर्ग समीकरणाचं मधलं पद आहे आणि हे जे 12 आहे हे स्थिर पद आहे. त्याची किंमत बदलत नाही परंतु ह्या 2 पदाच्या किमती बदलतात. हे पहिलं पद, हे दुसरं पद आणि तिसरं पद हे आहे स्थिर पद. हे वर्ग समीकरणाचा नियम आहे. ax वर्ग अधिक b अधिक bx अधिक c बरोबर 0. या ठिकाणी हे वर्ग समीकरण अशा स्वरूपात आपण लिहितो. तर ह्या फॉर्मॅट मध्ये हे वर्ग समीकरण असते आणि याच्या उकर येतात. कारण वर्ग समीकरण ही वर्ग असल्यामुळे याची जी उकर असते ही उकर जी असते ही आपण अशा कंसामध्ये 2 उकली येतात या ठिकाणी या ठिकाणी. तर या ठिकाणी बघा आज आपण हे थोडक्यात मी सांगतो. या ठिकाणी बघा हे जे स्थिर पद आहे याचा विचार करायला पाहिजे ना. 12 आहे, 12ची अशी फोड करायची की ज्यांची बेरीज अधिक 4 आली पाहिजे आणि त्यांचा गुणाकार अधिक 12 आला पाहिजे. तर या ठिकाणी बघा 6 गुणिले 2 4 गुणिले 3 6 दुनी 12 4 त्रिकोण 12. तर या ठिकाणी बघा 6 आणि 2 यांची जर आपण बेरीज केली तर अधिक 8 येते. पण या ठिकाणी अधिक 4 आहे आणि या ठिकाणी 4 त्रिकोण 12 यांचं जर 4 त्रिकोण गुणाकार 12 येतो आणि यांची जर बेरीज केली तर 4 आणि 3 7 येते. आणि या ठिकाणी बघा आपल्याला काय करावं लागणार आहे, हे जे 6 आहे आणि हे जे 2 आहे यांच्यामध्ये 6 मधून 2 जर वजा केले तर आपल्याला किती मिळणार, 4 मिळणार. म्हणून या ठिकाणी अधिक 6 आणि वजा 2 जर असं घेतले तर या ठिकाणी आपल्याला, कारण 6 मधून 2 गेलं तर 4 राहते परंतु मोठ्या संख्येचे चिन्ह आपल्याला या ठिकाणी द्यावं लागणार अधिक, म्हणून या ठिकाणी अधिक 4 येणार. तर हे जे 2 आहे संख्या या ठिकाणी आपण मांडू. बघा 6 आणि अधिक 6 आणि वजा 2 कसे मांडायचे बघा. हे जे x वर्ग आहे हा x वर्ग आहे तसाच ठेवायचा अधिक हे 4x स्थिर पदाच्या जागी हे 6 आणि 2 काय करायचं 6x वजा 2x आणि अधिक 6 दोन्ही बघा यांचा गुणाकार सुद्धा बघा 6 गुणिले 2 6 दोन्ही 12 यांचा गुणाकार आहे परंतु वजा करणार या ठिकाणी वजा अधिक वजा वजा होत असते म्हणून 6 दोन्ही 12 काय येणार वजा 12 येणार या ठिकाणी. तर बघा आता याची फोड कशी करायची बघा. आता त्या पहिल्या 2 आणि या ठिकाणी असं 2 गट पाडायचे. तर गट पाडल्यानंतर पहिल्या गटाचा विचार असा करायचा या ठिकाणी x वर्ग आहे. x वर्ग म्हणजे कसं लिहितो आपण x गुणिले x अशा पद्धतीने लिहितो. तर याच्यातला हा x काय करायचा इथं घ्यायचा आणि इथं हा या ठिकाणी x ठेवायचा. या ठिकाणी x ठेवला त्याच्यानंतर हे अधिक चिन्ह आहे याचं अधिक चिन्ह द्यायचं. आता बघा हा x आहे या ठिकाणी हा x कॉमन इथला x आणि इथला x मी काय केला अधिक असताना मी कॉमन घेतला त्याच्यामुळं या ठिकाणी काय राहणार फक्त 6च राहणार.
कारण इथला एक्स इथे घेतला मी कॉमन मध्ये घेतलाय. तर पुढे बघा आता या ठिकाणी वजा 2x आहे, ही वजा चिन्ह आहे, मी या ठिकाणी वजा या ठिकाणी काय करतो इथला x या ठिकाणी घेतो, सॉरी या ठिकाणी आहे असं की वजा 2x या ठिकाणी मी फक्त काय केलं या ठिकाणी वजा 2 घेतला. तर कंसात काय राहणार मग x राहिला का, हा x काय करायचा या ठिकाणी घ्यायचा आणि तो वजा आहे आणि तो वजा आहे, इथं 2 ला काय करायचं 12 ला भाग द्यायचा, बेसक 12. परंतु वजा वजा काय होणार भागाकारामध्ये वजा वजा अधिक होत असतं, म्हणून या ठिकाणी बघा हे x अधिक 6 समान आले, म्हणून मी काय करणार एकदाच घेणार, काय करणार एकदाच घेणार कॉमन घेणार आणि इथला x आणि ही वजा 2, ही x आणि वजा 2 हे झाले या वर्ग समीकरणाचे दोन अवयव. तर x ची किंमत काढायची असेल तर आपण काय करणार ही x अधिक 6 आहे, तर x बरोबर चिन्हाच्या समोर गेल्यानंतर काय बरोबर जे चिन्ह आहे डावीकडून उजवीकडे गेलं तर त्या ठिकाणी काय होत असतं अधिकचं वजा, या ठिकाणी वजा 6 झालं आणि या ठिकाणी x वजा 2 आहे, तर x बरोबर वजा त्या साईडला गेल्यानंतर बरोबर चिन्हाच्या डावीकडून उजवीकडे गेल्यानंतर काय होणार आहे अधिक 2 होणार. म्हणजे याची उकल काय येणार, याची उकल येत असते वजा 6 आणि अधिक 2. ही आहे उकल आणि ही आहे अवयव, समजते का. तर अशा पद्धतीने आपल्याला x चे 2 अवयव मिळाले. असंच वर्ग समीकरण दिले जातात, दोन्ही वर्ग समीकरणाची तुलना करण्यासाठी जातं आणि त्याच्यातील लहान मोठेपणा ओळखण्यास सांगितले जातं. तर आपण वरील उदाहरणाद्वारे कसा लहान मोठेपणा ठरवायचा हे आपण पाहूया थोडक्यात. या ठिकाणी बघा x वर्ग अधिक 13x अधिक 42 बरोबर 0, y वर्ग वजा 12x अधिक 32 बरोबर 0. तर या ठिकाणी बघा जसं मी आता अवयव करून दाखवले असे पाडायचे नाही. परीक्षेमध्ये आपल्याला वेळ खूप कमी आहे, 200 प्रश्न फक्त 120 मिनिटांमध्ये आपल्याला सॉल्व्ह करायचे आहेत. त्याच्यासाठी या ठिकाणी डायरेक्ट अवयव पाडायचे, ते तुम्हाला प्रॅक्टिसने बोल जाणार. तर बघा या ठिकाणी मधलं पद 13x आहे आणि जे स्थिर पद आहे ही किती आहे 42 आहे. त्याची पुढाचे करा 6 7 42, मी या ठिकाणी 6 घेतो, या ठिकाणी 7 घेतो, 6 7 42. पण आपल्याला अधिक 13 पाहिजे, म्हणजे या ठिकाणी अधिक 6 आणि अधिक 7 हे झाले अवयव. आता आपल्याला काय करायचं याचे डायरेक्ट x ची किंमत काढायची आपल्याला. तर काय करायचं या ठिकाणी त्याचं साइन चेंज करायचं, जे इथं अधिक असेल तर वजा करायचं, वजा असेल तर अधिक करायचं डायरेक्ट. बघा 6चं काय येणार या ठिकाणी वजा येणार आणि अधिक 7चं वजा 7 येणार. त्या x च्या किमती झाल्या 2. त्याच्यानंतर ह्याही वर्ग समीकरणाचं असं सोडवायचं. या ठिकाणी बघा स्थिर पद 32 आहे आणि मधलं पद जे आहे ते वजा 12x आहे. तर या ठिकाणी बघा मी 4 आणि 8 चोक 32, तर 4 आणि 8 आणि 4 12. तर या ठिकाणी मला वजा 12 पाहिजे, म्हणून मी या ठिकाणी काय करतो वजा 4 आणि वजा 8 आणि 4 वजा 12 यांची बेरीज होत असते. म्हणून या ठिकाणी काय करायचं साइन चेंज करायचं, चिन्ह बदलायचं, वजा 4 आहे तिथं अधिक 4 करायला आपल्याला y ची किंमत काढायची आहे आणि 8 ची काय करायचं अधिक 8. तर बघा या ठिकाणी आपल्याला अशा स्वरूपामध्ये x च्या आणि y च्या किमती मिळाल्या. आता या ठिकाणी लहान मोठ्याला या x ची किमती मिळाल्या, y च्या किमती मिळाल्या. आता याच्यामध्ये आपल्याला लहान मोठेपणा ठरवायचा आहे. कसा ठरवायचा बघा, या पहिल्या 6 न काय करायचं की y ची किंमत आहे ना पहिली 4 त्याची तुलना करायची, त्याच्यानंतर ह्या 6 न या प्लस 8 ची तुलना करायची. मग बघा कशी करायची, बघा ते वजा 6 आहे आणि अधिक 4 आहे. पहिल्यांदा आपण याची तुलना करू, वजा 6 आणि अधिक 4, कारण वजा 6 ही प्लस पेक्षा छोटं असतं,
म्हणून काय येणार 4 पेक्षा 6 लहान आलं. त्याच्यानंतर 6 ची तुलना 8 शी करायची. 8 पेक्षा वजा 6 आहे, वजा असल्यामुळे हे पण छोटं आहे. या ठिकाणी छोटं साइन द्यायचं, चिन्ह द्यायचं. त्याच्यानंतर आता या वजा 7 ची या 4 ची तुलना करायची, या वजा 7 ची 8 ची तुलना करायची. तर बघा वजा 7 आणि या 4 ची तुलना केली तर 4 पेक्षा वजा 7 हे कशा आहे, छोटा आहे कारण वजा आहे. आणि त्याच्यानंतर वजा 7 आणि 8 प्लस 8 पेक्षा वजा 7 हे पण छोटा आहे. म्हणून ऑप्शन मध्ये पहिला ऑप्शन असेल, दुसरा ऑप्शन असेल x लेस दॅन y. तर दुसरा पहिला ऑप्शन असेल x ग्रेटर दॅन y. तिसरा ऑप्शन असेल x असेल किंवा इक्वल असेल y. आणि चौथा ऑप्शन असेल x असेल y असेल. तर याच्यामध्ये आपल्याला काय येणार, कारण x हा y पेक्षा छोटा आहे म्हणजे x हा y पेक्षा छोटा आहे. तो उत्तर काय येणार, 2 ऑप्शन येणार. तर अशा पद्धतीने तुम्हाला वर्गीकरण करणं, याच्यानंतर आपण त्याचा सराव घेऊया. पण तुम्हाला प्रॅक्टिस करणं गरजेचं आहे. डायरेक्ट अवयव पाडता आले पाहिजे. तुम्ही प्रॅक्टिस जास्तीत जास्त उदाहरणं सोडवा, त्याच्यामुळे तुम्हाला काय होणार, त्याचे डायरेक्ट तुम्हाला अवयव पाडता येतील. कारण मी पहिलं उदाहरण जसं सांगितलं बेसिक पद्धतीनं जर असं सोडवा गेला तर तुम्हाला मार्क्स पडणार नाही. 200 क्वेश्चन तुमचे अटेम्प्ट होणार नाही. आपल्याला कमी वेळ आहे, एका क्वेश्चनला 36 सेकंद वेळ आहे, तुम्हाला पण माहित आहे. त्याच्यामुळे अशा पद्धतीने आपल्याला स्टडी करायचा आहे, अशा पद्धतीने प्रॅक्टिस करायचे. प्रॅक्टिस केल्याशिवाय हे क्वेश्चन येणार नाही. आणि काय अवघड नाही, तुम्हाला हातचे 5 मार्क तुम्हाला मिळून जातील. तर बघा याच्या नंतर आपण दुसरं उदाहरण पाहूया, दुसऱ्या टाईपचं उदाहरण पाहूया. तर कसं पाडायचं बघा याचे अवयव आणि कसा लहान मोठेपणा ठरवायचा. परीक्षेमध्ये अगदी कमी सेकंदामध्ये तुम्ही सोडवू शकता प्रॅक्टिस केल्यानंतर. या ठिकाणी बघा +4 आहे, या ठिकाणी x वर्गचा सहगुणक 3 आहे. तर या ठिकाणी काय करायचं, यांच्या दोघांची काय करायचा, गुणाकार करायचा. या दोघांचा काय करायचा, गुणाकार करायचा. 4 त्रिकोण 12. आता या 12चे असे अवयव पाडायचे की ज्यांचं स्थिर पद +7 आलं पाहिजे, सॉरी मधलं पद +7 आलं पाहिजे, त्यांचा गुणाकार 12 आला पाहिजे. बघा 3 + 4 या ठिकाणी बघा 3 आणि 4 चा गुणाकार केला तर +12 येणार. आणि त्याच्यानंतर 3 आणि 4 ची बेरीज केली तर +7 येणार. मग या ठिकाणी बघा या ठिकाणी +3 +4 आहे. तर याचं आपण चिन्ह बदलू. डायरेक्ट आपल्याला x ची किंमत काढायची. तर या ठिकाणी बघा -3 आणि लक्षात ठेवायचं याचा सहगुणक 3 आहे. या 3 ला काय करायचं, या ठिकाणी भाग द्यायचा. आणि या ठिकाणी -4 ला काय करायचं, 3 ने भाग द्यायचा. हे झाले x चे 2 अवयव, उकल झाली. त्याच्यानंतर बघा 2y वर्ग + 7y + 6 बरोबर 0. तर या ठिकाणी याचे पण बघा या 2 आणि 6 चा गुणाकार करायचा, 6 × 2 = 12. त्याच्यानंतर यांचा मधलं पद 7 आहे आणि यांचा बेरीज 12 आली पाहिजे. बघा 3 आणि 4, 4 त्रिकोण 12 आणि +7, 4 आणि 3 +7 यांची बेरीज 7 येते. तर या ठिकाणी बघा y वर्गचा सहगुणक 2 आहे. तर या ठिकाणी आपण पहिल्यांदा साइन चेंज करून घेऊ, चिन्ह बदलू. इथं +3 आहे आणि +4 आहे. तर या ठिकाणी काय होणार, चिन्ह बदल -3 आणि -4 होणार. तर या ठिकाणी 2 आहे सहगुणक म्हणून 2 ने भाग द्यायचा, याला पण 2 ने भाग द्यायचा. त्याला y च्या किमती. तर या ठिकाणी बघा आपण 3 × 1 = 3, 3 × 3 या ठिकाणी काय येणार, -1 येणार. या 3 ने जर 4 ला भाग दिला तर काय येणार, -4 × 1 = 3, 1 × 3 1 उरलं, 3 × 3 = 9, परत 1 उरलं म्हणजे 1.33 येणार. ह्या झाल्या 2 किमती. या ठिकाणी बघा या 2 ने जर 3 ला भाग दिला तर वजा चिन्ह आहेच राहणार. 2 × 1 = 1 उरला, 2 × 5 = 10 झाले. आणि ह्या 2 ने जर भाग दिला 2 × 2 = 4, या ठिकाणी काय येणार, -2. ह्या 2 किमती झाल्या. आता त्या दोघांमधलं लहान मोठेपणा ठरवायचा. बघा आता मग या पहिल्या संख्येनं याचा दुसऱ्या अवयवातील पहिल्या संख्येला आपण तुलना करू.
वजा 1 आणि वजा 1.5 याच्यामध्ये छोटी संख्या कोणती आणि मोठी संख्या कोणती हे समजण्यासाठी वजा 1 आहे आणि या ठिकाणी वजा 1.5 आहे. तर यामध्ये बघा की वजा 1 आणि वजा 1.5 याच्यातील लहान संख्या आणि मोठी संख्या ठरवत असताना जी संख्या मोठी आहे त्याचं वजा चिन्ह इकडे वजा चिन्ह असेल ही संख्या लहान असते आणि ही संख्या याच्यापेक्षा मोठी असते. हे कशावरनं? कारण संख्या रेषेवरती बघा या ठिकाणी 0 अनंत असतो, इथं 1 इथं 2 इथं 3 असं 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 जातं अनंतपर्यंत. त्याच्यानंतर या ठिकाणी बघा इथं वजा 1 वजा 2 वजा 3. तर या ठिकाणी 0 आहे, इथून 1 इथून 2 इथं संख्या काय होती वाढत जाते. परंतु इकडे येत असताना बघा 3 पेक्षा 2 उजवीकडे येत असताना ही संख्या लहान याच्यापेक्षा ही लहान ह्याच्यापेक्षा 0 लहान ह्याच्यापेक्षा वजा 1 लहान ह्याच्यापेक्षा वजा 2 लहान वजा 3 लहान. म्हणजे जरी चिन्ह न विचारत घेता संख्या पाहिली जी संख्या मोठी आणि वजा चिन्ह असेल तर दोन्हीला वजा चिन्ह असेल तर दिसायला संख्या वजा चिन्ह न विचार करता 2 पेक्षा 3 मोठा आहे, परंतु वजा चिन्ह असल्यामुळं इकडे लहान लहान संख्या होत जाते. म्हणून जी संख्या मोठी समान चिन्ह असेल तर ती संख्या लहान असते. म्हणून या ठिकाणी बघा 1 या ठिकाणी लहान घेणार 1.5 लहान येणार. त्याच्यानंतर याच्या वजा 2 आहे, वजा 1 पेक्षा वजा 2 ही काय असणार आहे लहान असणार आहे. त्याच्यानंतर वजा 1.33 आणि हे 1.5 कारण 1.33 दीड पेक्षा छोटच आहे कारण ही जरी दीड असला या ठिकाणी 0 असतो 1.50 आहे म्हणून या ठिकाणी ही सुद्धा लहान आहे. त्याच्यानंतर याची तुलना परत याची करायची वजा 2 करायची त्याच्यामुळे हे सुद्धा वजा 2 याच्यापेक्षा लहान आहे. म्हणजे याचा संबंध काय येणार x हा y पेक्षा मोठा आहे. हे याचं उत्तर आहे. ठीक आहे.